माथेरानच्या राणीला लवकरच नवा साज चढणार आहे। तिच्या वैभवात भर टाकणाऱ्या नव्या डब्यांसहित माथेरानची राणी मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहे। या डब्यांवर रेल्वेने सुमारे 1.25 कोटी रुपये खर्च केलाय। नेरळ ते माथेरान हे वळणावळणाचं 20 किलोमीटरचं अंतर कापायला माथेरानच्या झुकझुक गाडीला 2 तास लागतात। जुन्या धर्तीच्या डब्यांमुळे हा प्रवास काहीसा संथ गतीचा आणि कंटाळवाणा होतो। प्रवास आरामदायी व्हावा यासाठी मध्य रेल्वेनं 8 नवे आरामदायी डबे नेरळ इथं आणलेत। कुर्डुवाडी इथल्या कार्यशाळेत तयार झालेल्या या डब्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं छत पारदर्शी आहे। त्यामुळे प्रवाशांना गाडीत बसल्या बसल्याच आकाशातला ढगांचा लपंडाव न्याहाळता येईल। डब्यांमध्ये आरामदायी आसनं, मोबाईल चार्जिंगची व्यवस्था, मोठ्या खिडक्या यांची सोय करण्यात आली आहे। त्यामुळे प्रवाशांचा प्रवास मजेशीर होईल याची खात्री रेल्वेला वाटतेय। इनमें सबसे ज्यादा ध्यान रखा गया है कि पैसेंजर एमिनिटी और पैसेंजर कंफर्ट हमारी जो एग्जिस्टिंग कोचेज हैं उनसे बेहतर हो। बेटर इंटीरियर्स हैं, फर्निशिंग्स इसकी बेटर हैं, तो हमें यकीन है कि हमारे जो पैसेंजर्स हैं, हमारे जो कस्टमर्स हैं, उनको ये कोचेज पसंद आएंगी। नवे 8 डबे ताफ्यात आलेत आणि अजून 5 नवे डबे लवकरच येणार असले तरी माथेरानच्या राणीच्या फेऱ्या काही वाढणार नाहीत। शिवाय नवे डबे अधिक आरामदायी बनवण्यात आल्यानं गाडीतल्या आसनांची संख्याही कमी होणार आहे। त्यामुळे प्रवासी भाडेवाढ होण्याची शक्यता मोठी आहे। आरामदायी प्रवास सर्वांनाच हवा असतो। माथेरानची राणी सुद्धा आरामदायी झालेली आहे। मात्र आरामदायी आसनांच्या हव्यासापोटी आसनांची संख्या मात्र 30 ने कमी झालेली आहे। याचा परिणाम महसुलावर होईल आणि रेल्वेला तिकीट दरवाढ केल्याशिवाय पर्याय उरणार नाही। या तिकीट दरवाढीचं स्वागत प्रवासी कसे करतात हेच पाहायचं। कॅमेरामॅन विलास चिवडेसह किशोर साटम, ETV न्यूज, मुंबई।